नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या A to Z क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आहे 3 मे आणि आज रोजीचे भाव जे आले अद्रक भाव अपडेट आपण जाणून घेणार आहे। तुम्हाला आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आले अद्रकमध्ये 7 रुपयापर्यंत तेजी दिसून आलेली आहे आणि अजून याच्यामध्ये आता ह्या आणखीन 2 दिवसांमध्ये अजून बऱ्यापैकी तेजी आलेली आहे। कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 40 रुपयापर्यंत 42 रुपयापर्यंत जी आहे खरेदी चालू होती आणि आजचे जे सौदे तर बऱ्याच ठिकाणी 4,500 पर्यंत गेलेले आणि काही ठिकाणी 42 ते 44 पर्यंत झालेले। आता ते प्रत्येक भागानुसार कमी जास्त होणारच आहे। ठीक आहे, तर आपण सविस्तर माहिती घेऊया। तर त्या अगोदर जे शेतकरी माझ्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे तर टायमवर मिळत जाईल आणि तुम्हाला आले भावाची अपडेट जे आहे तर टायमवर मिळत जाईल। तर शेतकरी मित्रांनो, आले भावामध्ये खूप चांगल्या प्रकारे तेजी आलेली आहे ह्या 8 दिवसामध्ये। तर बघा, कधी कधी असं असतं आहे की आले बाजार भाव, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आले बाजार भाव कशावर डिपेंड असतात। तर आले बाजार भाव आवक आणि जावकमध्ये जर मालाचा तुटवडा जाणवला तर निश्चितच भाव जे तर वाढणार आहे। मी एक 10 दिवसापूर्वी जो व्हिडिओ बनवला होता तेव्हा सांगितलं होतं शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी माल अजून दिलेला नसेल, त्यांना पाणी असेल, त्यांनी थांबलं तर एक येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये भाव वाढण्याची शक्यता आहे आणि तेच झालं। मी सांगितलं आहे, तुम्ही वाटल्यास माझा 10 दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ आहे तो जाऊन बघू शकता। त्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की भाव जे तर 4,000 प्लस 4,500 पर्यंत जाऊ शकतात हे सांगितलं होतं आणि त्यानंतर त्याच्यावरती किती जाईल हे मात्र सांगितलं नव्हतं। कारण की एक अपेक्षित अंदाज असतो, लिमिट असते कोणते। आता जर जेवढी मागणी आहे समोरून मालाची तेवढी मागणी पूर्ण झाली तर हे भाव स्टेबल राहतील अजून 2-3 दिवस किंवा एक 4-5 दिवस जास्तीत जास्त। त्यानंतर अजून जर तुटवडा जाणवला मार्केटमध्ये, आवक जर कमीच असली तर तरीसुद्धा तुम्हाला अजून 5,000 पर्यंत अद्रक जाऊ शकते। पण ती केव्हा, जर अजून तुटवडा जाणवला मार्केटमध्ये, तर म्हणजे मालाची आवक अशीच घट असली, आवकमध्ये कमी यायला लागला मार्केटमध्ये माल, तर निश्चितच भाव जे तर अजून 5,000 पर्यंत जातील। पण सद्यस्थितीला जे तर 4,500 पर्यंत सौदे होत आहे। चांगल्या क्वालिटीचा माल, एक नंबर माल आणि कमीत कमी जे तर 4200 ते 4,000 रुपये। तर हे अपडेट होते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचे होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना जे आता याचा फायदा नक्कीच होणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी माल ठेवलेला आहे त्यांना मी असं सांगेल की तुमच्याकडे जर 1 एकर प्लॉट असेल तर 50% जो माल आहे तुमचा तो तुम्ही आजच सौदा करून द्यावा। कारण संधीचं सोनं करून घ्या, अजून कमी होईल। कारण हे नक्की सांगू शकत नाही कधी कमी होईल म्हणून किंवा अजून किती वाढेल। फक्त एवढंच आहे की जर डिमांड वाढली, मालाची आवक कमी झाली मार्केटमध्ये तर अजून वाढतील। जर नाही झाली किंवा स्टेबल झाले तर असं समजून घ्या इथून अजून थोडेफार कमी होऊ शकतात। तर निर्णय तुमचा आहे शेतकरी मित्रांनो, माहिती देणं माझं काम आहे आणि अंतिम निर्णय जो आहे तुम्हाला कधी द्यायचा, काय भावना द्यायचा, तो तुमचा प्रश्न राहिला। आपण फक्त अपडेट देत असतो जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे। मागच्या वेळेस तरीसुद्धा तसं झालं होतं, तेजी फक्त 3 दिवस होती, फक्त 3 दिवस, आणि आता ही तेजी आलेली आहे। इथून फक्त 3 दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल तितका 50% माल काढून घ्यावा। जर भाव रिवर्स यायला लागले तरीसुद्धा तो बाकीचा माल परत देऊन टाका। जास्तीची अपेक्षा करणं चांगलं नसते। आशा करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। अजून काही अपडेट आली, भाव कमी झाले किंवा वाढले तर तुम्हाला निश्चितच व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल। धन्यवाद।